चला प्लीज. चला गाड्या काढायच्या आहेत प्लीज. ज्या कोणाच्या बाईक्स रस्त्यामध्ये आहेत सर्वांनी काढायच्या आहेत. ऑल सेट, सर्व काही रेडी आहे. सलामती जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. ऋतिक पागे बाबू सोबत जयेश बनसोडे. तर पहिलं षटक घेऊन नेहमीच समीर कदम. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलं गेलंय सिंगलसाठी. मोठी मॅच आहे. इकडून जिंकणारा संघ ट्वेल्थ मॅन पाठवायचं. ट्वेल्थ मॅन जीवदानी माऊली फुलपडाव. ट्वेल्थ मॅन अतिरिक्त खेळाडू तुमचा आलेला नाहीये. ओ इतका बाहेर की कधी कोणी विचार सुद्धा केला नसेल. 9+1 म्हणजे तब्बल 2 तपा आल्यात यष्ट्यांच्या बाहेर आणि 3 तपा आतापर्यंत धावपलकावरती आहेत. पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिट. कडक स्ट्रोक परत चांगली फिल्डिंग. रोहितच्या हातामध्ये चेंडू होता. फ्री हिटचा तितकासा उपयोग नाही झाला गेला त्यामुळे डॉट बॉल निर्धाव चेंडू होतोय. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न आहे. कट केला गेला चेंडूला सिंगलसाठी. पहा पहिलं षटक मार्गस्थ आहे. 2 संघादरम्यान मॅच आहे. इकडून जिंकणारा संघ या स्पर्धेमध्ये 2 हात करेल टीम सायबा संघासमोर. हरणारा संघ डायरेक्टली या स्पर्धेबाहेर जाणार आहे. हलक्या हाताने चेंडूला पुन्हा एकदा सन्मान दिला गेलाय सिंगलसाठी. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 5 धावा धावपलकावर. पहिलं षटक मार्गस्थ आहे. शिवदाने माऊली फुलपाडा संघासमोर रेहान दुर्गेश 11 हे बॅटल जे आपल्या भेटीला आलं गेले. समीर पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. कट केला गेला चेंडूला सिंगलसाठी. 5 मध्ये 6 ही सुरुवात आहे. ग्रुप ए मध्ये आपण आहोत जिकडे चौथी मॅच जी आपल्या भेटीला आली गेले या तेजस 11 बिग बॅश लीग 2025 क्रिकेटचा महासंग्रामामध्ये. कट करण्याचा प्रयत्न. कट केला गेला चेंडूला पुन्हा एकदा सिंगलसाठी. पहा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 7 धावा धावपलकावर. ओ पॉवर प्ले. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 7 धावा धावपलकावरती. पॉवर प्ले घेतला गेलाय आणि पॉवर जनरेट आता या षटकामध्ये कोण करणार आहेत. खूप मोठी मॅच आहे. निर्णायक मॅच आहे. या स्पर्धेमध्ये जिवंत राहण्यासाठी आता 2 हात करावे लागणार आहेत धनी संघाला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ओहो व्हाट अ फील्ड. क्या बात है. एक्शन रिप्ले देखना बहुत इंटरेस्टिंग होगा. काय जबरदस्त फिल्डिंग आहे. जयेश गरज त्या ठिकाणी होते ऍक्शन रिप्ले मध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हो 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 काय जबरदस्त एफर्ट आहे. पाय हे एफर्ट लावणं गरजेचं आहे. मॅच इतकीच महत्वाची आहे सर्वांना माहित आहे आणि तो प्रयत्न कायम सुरू आहे. पॉवर प्ले षटक ऑन आहे. विकास दसकरच्या हातामध्ये चेंडू आहे. 30 सर्कल मध्ये दर्शनला उभा केला गेलाय. समोर खेळण्याचा प्रयत्न. चांगले फिल्डिंग. डॉट. पहा ही जोडीने मागील कित्येक वर्ष झाले जीवदानी माऊली फुलपाडा संघाला ज्या प्रकारची बॅटिंग केली ती सर्वांच्या मनाला भावणारी आहे. अंदाच्या हंगामामध्ये मारंबलपाड्याची स्पर्धा सोडता सोडता जो काही दोन्ही खेळाडूंचा खेळ थोडासा बॅकफुटला राहिला गेलाय आणि बॅकफुटला राहत असताना जीवदानी माऊली फुलपाडा संघाच्या अडचणी भरपूर प्रत्येक स्पर्धेमध्ये वाढले गेल्यात. काय इकडून या जोडीमधून थोडासा घेर चेंज करण्याचा प्रयत्न असणार आहे की काय यावर सुद्धा सर्वांच्या नजर असणार आहेत. 1.3 1.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ. समोर समोर डाऊन द ग्राउंड. येस व्हाट अ शॉट. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट. चेंडू सी मारे का पार. TPL चौकार. 4 धावा. चौकार आलाय. चौकाराची गरज होती आणि तो चौकार जयेश बनसोडीच्या बॅटमधून आला गेलाय. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय सिंगलसाठी. 14 धावा धावपलकावरती. 1.5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. लास्ट बॉल आफ्टर पॉवर प्ले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडासा प्रयत्न सुरू आहे. थोडासा घेर चेंज करण्याचा प्रयत्न जो कायम सुरू आहे. तिकडे
शेवटचा अंतिम चेंडू घेऊन हलक्या हातानं पुन्हा एकदा चेंडूला सन्मान दिला गेलाय सिंगलसाठी. पहा 2 षटक संपल्यात. 15 धाबा धावपलकावरती. प्रथम बॅटिंग करत असताना जीवदाने माऊली फुलपाडा संघ रेहान दुर्गेश 11 या संघासमोर. या ऐकूया डीजे आकाशला. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची. खेळतात मोठे रुबाबामध्ये होरार नाले गावाची. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. दुर्गेश 11 नाव संघाचा. 2 षटक संपलेत आणि 15 धाबा धावपलकावरती आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. मयूरच्या हातामध्ये चेंडू आहे आणि अशा वेळेला 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. इकडून कुठपर्यंत जायचंय. पहिला बॉल ओ ब्लॉक कॉलचा मारा आणि खेळपट्टीवर चेंडूला ठेवत असताना 1 रन कंप्लीट. सिंगल आली गेले पहिल्याच चेंडूवर. 1-6. 16 धाबा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा समोर डाऊन टू ग्राउंड. ओ व्हॉट अ फील्ड, व्हॉट अ फील्ड. आउटस्टँडिंग एफर्ट प्रशांत गरत. क्या बात आहे. आता अशा प्रकारे फिल्डिंग पाहून सर्व ठिकाणी गेम फ्लिप्स दिसायला लागलाय. ऍक्शन रिप्ले बघणं इंटरेस्टिंग आहे. ओ हो इतके पंजे मोठे केले होते आणि त्या पंजामध्ये येणार हातामध्ये चेंडू अडवलाय. नाहीतर 3 धावा वाचवल्यात. पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. फेक होईपर्यंत सिंगल रन. हा प्रयत्न सुरू आहेत परंतु त्या प्रयत्नामधून क्षेत्ररक्षण सुद्धा होते ते सुद्धा विसरून चालणार नाहीये. हा सुप्रीमो चषकला सुद्धा सेम चौकार अडवला होता. विसरून चालणार नाही. 38 सर्कल मध्ये उभे होते लॉंग ऑफला आणि त्यावेळेला तो चौकार अडवला होता. सेम पोझिशनला उभे होते आणि इकडे सुद्धा तोच प्रयत्न होता आणि तो प्रयत्न कायम सुरू ठेवलाय. 1-8. 18 धाबा धावपलकावर. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा सिंगल आली गेली. पहा अजूनही ब्रेक थ्रू नाहीये परंतु प्रयत्न कायम सुरू आहे. पहिल्या चेंडू पासून जो थांबवण्याचा प्रयत्न आहे तो कायम आतापर्यंत सुरू ठेवलाय. त्यासाठी थोड्याशा अडचणी वाढल्यात. काय किमान इकडून कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे यावर सुद्धा चर्चा असणार आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. पुन्हा चांगली फिल्डिंग. डॉट. 3 षटक संपली. 19 धाबा धावपलकावर. प्रथम बॅटिंग करत असताना जीवदाने माऊली फुलपाडचा संघ. या ऐकूया डीजे आकाशला. हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट. कशा प्रकारे पहिला जयेश गरत ज्यांनी आणि त्यानंतर डाऊन टू ग्राउंड फटके खेळत असताना प्रशांत गरत. आता या दोन्ही चौकारला जयेश बनसोडीच्या एफर्टला अडवले गेलेत. जयेश बनसोडे खूप मोठ्या अडचणीमध्ये आता विचार करतोय काय इकडून किमान 30 पर्यंत बघतोय की काय यावर सुद्धा चर्चा असणार. 1-9. 19 धाबा जिकडे शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ आहे. पहिला बॉल. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा सिंगल साठी जातोय. पहा प्रयत्न कायम सुरू आहे परंतु त्या प्रयत्नामधून ज्या प्रकारची गोलंदाजी होते त्या प्रकारे क्षेत्ररक्षण सुद्धा होते ते सुद्धा विसरून चालणार नाहीये. मॅच महत्वाची आहे. इकडून जिंकणारा संघ डायरेक्टली 2 हात करणार आहे. हरणारा संघ या स्पर्धेबाहेर. जयेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला गॅप मधून पॉवरफुल स्ट्रोक. अखेरकार चौकार. 4 धाबा. थँक्यू. पहा वेट केलं होतं. वेट करत असताना कशा प्रकारे बॅटचा फेस ओपन केल्यानं परफेक्ट स्ट्रोक गॅप मधून पाठवलं चौकारासाठी. 24 रन. 24 धाबा धावपलकावर. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. समोर हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय सिंगल साठी. 5 सिंगल आली गेले. 25 धाबा धावपलकार. 25 रन ऑन द बोर्ड. शेवटचे 3 चेंडू या पहिल्या इनिंग मधील जिकडे जयेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. वेगाने फेकी झाली. ओ विचार करत होते
विचार केला, अखेरकार फेकी झाली, परंतु 1 रन कंप्लीट. 26 रन. शेवटचे 2 चेंडू या पहिल्या इनिंग मधील. वसई विरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशन आयोजित तेजस 11 बिग बॅश लीग 2025 लेग स्टंपच्या बाहेर असं आमच्या ऑफिशियल फॅन्स सांगतायत. गंभीर सरांनी अखेरकार वाईट चेंडू घोषित केलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ओ बॅकअप चांगला आहे. ओ ये क्या हुआ. इतका लेझी उभा होता की कदाचित कोणी विचार सुद्धा केला नसेल, बॅटरने सुद्धा विचार केला नसेल की मी त्या रन कडे कंप्लीट होईल, परंतु अखेरकार रन कंप्लीट झाली गेले. शेवटचा अंतिम चेंडू. 28 रन 28 धावा धावपलकावरती. लास्ट बॉल आफ्टर फर्स्ट इनिंग. 2 सलामीर बॅटरने आतापर्यंत 23 चेंडूंचा खेळ खेळलाय. बरंच काय घडलं ग्रुप ए मध्ये. ऑन साइडला फुल टॉस, परंतु सिंगल आले गेले. तर अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपला, जिकडे 29 धावा धावपलकावरती आहेत आणि 30 धावांचं टार्गेट जे सेट केले गेलंय जीवताने माऊली फुलपाडा या संघाने रेहान दुर्गेश 11 या संघासमोर. DJ Vaibhav in the mix. आता 30 धावांचं टार्गेट जे सेट केले गेले पहिल्या चेंडूवर सिंगल आले गेले. सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. दोन्ही बंधू प्रशांत गरत आणि चेश गरत. तर ऋतिक पागी बाबूच्या हातामध्ये चेंडू आहे. ओ हो काय जबरदस्त फटका. कुठून कधी आला. 2 खेळाडू अजूनही बघत आहेत. नकेरकर चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होत असताना चेंडू सीमारेखा पार. TPL चौकार. 4 धावा. महाराष्ट्र प्रेम खेळून वाढवला पालघर. फुलटॉसला परफेक्ट टायमिंग. गॅप मधून पाठवलं. 5 धावा. 30चं टार्गेट आहे. 2 चेंडूचा खेळ झाला. 5 धावा धावपलकावरती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ओ इकडे काय कमबॅक पूर्णपणे कमबॅक. डायरेक्टली चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. प्रशांत गरत डिपार्ट्स. बिग ब्लो गॉन. थँक्यू. विकास दसकर नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. पहा ब्रेकथ्रू आलाय. ब्रेकथ्रूची गरज होती आणि तो ब्रेकथ्रू पहिल्या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूमध्येच बरंच काय घडलं गेलं. हलक्यात चेंडूला सन्मान दिला गेलाय सिंगलसाठी. पहा पहिल्या 4 चेंडूमध्ये काय घडलंय. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चौकार, तिसरा विकेट, चौथ्यावर पुन्हा सिंगल आली गेली. 6 धावा. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ होतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय.
पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग. तोपर्यंत 1 रन कंप्लीट. 7 धावा फलकावरती आहेत. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेला. 1 गडी बाद. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होते. पहा थोडासा बदल करतोय तो, प्रयत्न करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण मध्ये थोडासा प्रयत्न करतोय. ओ चांगला चेंडू आतमध्ये येणारा, परंतु हलक्यातून चेंडूला सन्मान दिला गेला सिंगल साठी. पहा पहिलं षटक संपलंय. 8 धावा फलकावर, 30 धावांचा टार्गेट आणि पुढील षटक पॉवर प्ले. पॉवर प्लेचं षटक ऑन आहे आणि शेवलेला 38 सर्कल मध्ये मोहितला उभा केला गेला. जयच्या हातामध्ये चेंडू आहे. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न, कट केला चेंडूला सिंगल साठी. सिंगल आले गेले पहिल्याच चेंडूवर. ओ ये क्या, आता सर्व गोष्टी पाहणार आहे. अखेरकार चेंडू कुठे होता, कुठल्या लाईनला होता, लाईनच्या बाहेर की इन, या सर्व गोष्टी पाहणार आहोत. आणि आमच्या ऑफिशियल पंचाने तडमपाडला रेफर केलं गेलं, जिकडे TBN नेटवर्क चे ऑनर प्रवीण पाटील यावर कार्यरत असणार आहेत की अखेरकार चेंडू होता कुठे. येस इट इज नो. पहा लाईनच्या बरोबर त्या लाईनीवर होता चेंडू आणि लाईनीवर असल्या कारणाने नो चेंडू आमच्या ऑफिशियल पंचांनी घोषित केला गेला. नेक्स्ट बॉल फ्री हिट असणार आहे. पहा पुन्हा सिंगल येते. धावसंख्या धावफलक आतापर्यंत 1-1-1. क्या बात आहे. धावफलक कशा प्रकारे पहा. पहा 30 धावाचा पाटला की बचाव, कळायला मार्ग नाहीये. इकडून पॉवर मध्ये षटक सुरू आहे. ओ पॉवर प्ले मधून पॉवरफुल स्ट्रोक, गॅप मधून ट्रॅव्हल होत असताना चेंडू सी मार्ग पार. TPL चौकार, 4 धावा. टाकू पहा अडचणी वाढल्यात आणि अडचणी वाढत असताना काय इकडून एखाद्या विकेट केडे बघितलं जाईल का यावर सुद्धा चर्चा असताना टॅप केलं होतं चेंडूला. पुन्हा एकदा सिंगल साठी 1-6. 16 धावा धावफलकावरती. 30 धावांचं टार्गेट जे सेट केलं गेलं होतं आणि प्रशांत गरजच्या विकेट नंतर दबाव नाही घेतलाय. सर्वात जमीची बाजू आतापर्यंत रेहान दुर्गेश 11 या संघासाठी झाली गेली. कट करण्याचा प्रयत्न कट केला गेलाय. पुन्हा एकदा सिंगल साठी. 13 मध्ये 13 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले. आता 13 मध्ये 13. बारा मध्ये 12 इक्वेशनला मॅच आणून थांबले आणि तोपर्यंत या इक्वेटीचे आकाश आणि त्यानंतर होली.
टाकीव टाकीव 12 मध्ये 12 या क्वेश्चनला मॅच आणून थांबली नाही. आकाशच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्राईक एंडला पहिला बॉल. ओ कुठे आहे. बराच फायर आहे आणि वाईट चेंडू सुद्धा घोषित केला गेला. फुलटॉसला चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेली सिंगलसाठी. पहा आता इकडून थोड्याशा अडचणी वाढल्यात. थोडासा दबाव आलाय. काय या दबावामधून थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल का यावर सुद्धा चर्चा असणार. स्वीप करण्यात केल्या गेले चेंडूला आणि सिंगलसाठी. पहा दबाव नाहीये. समोर दबाव नाहीये. दबाव या 9 खेळाडूंवर आला गेलाय आणि काय इकडून थोडस कमबॅक. एखादा डॉट एखादा विकेट. पुन्हा एकदा खेळपट्टीवर चेंडूला हलक्या हाताने सन्मान दिला गेलाय सिंगलसाठी. संयमाची खेळी दोन्ही बॅटरनी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलं. विकास दसकर आणि जयेश घरत 22 धावा अपलकावरती आहेत. 2.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. ओ नो नो ऑफिशियल पंचाने 9 चेंडू घोषित केला आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. सिंगल आले गेले. पुन्हा एकदा 24 धावा अपलकावरती आहेत. आता 8 मध्ये 6. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ पुन्हा सिंगल पुन्हा सिंगल. आता 25 धावा अपलकावरती आहेत. 7 मध्ये 5 या क्वेश्चनला मॅच आणून थांबले गेले. चर्चा होते काय 7-5 मला थोडस लेग स्टंपच्या पुन्हा बाहेर आहे. पहा 26 रन 26 धावा. फक्त 4 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सिंगल आले गेले. 3 षटक संपलेत. 27 धावा अपलकावर 6-3 या क्वेश्चनला मॅच आणून थांबली गेली. तुझ्या माझ्या इतकाची अजून आहे चर्चा. चला शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ आहे. पहिला बॉल कट केला गेला चेंडूला सिंगलसाठी. 38 सर्कल मध्ये किती खेळाडू आहेत. 1 2 3 4 5. अजून एक आणण्याचा प्रयत्न केला गेलाय. आता 5 मध्ये 2 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले. 28 धावांचं टार्गेट सेट करत असताना अडचणी नाही वाढल्या गेले. सर्वात जमेची बाजू टॅप केले गेले चेंडूला. पुन्हा एकदा सिंगलसाठी. आता 4 मध्ये 1. बघता बघता या मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिली गेले. इकडून काय थोडासा कमबॅक की मॅच फिनिश. महेशच्या हातामध्ये चेंडू आहे आणि अखेरकार मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकला रेहान दुर्गुसलम या संघाने आणि जीवदानी माऊली फुलपाडा संघ या स्पर्धेबाहेर. चला आपल्या टॉस साठी या. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच. त्या अगोदर आपण मॅच समरीकडे बोलूया. पहिल्या इनिंग मध्ये काय घडलं पहा. 29 धावा धावपळाची